देवाच्या पडत उभं राहिलं की माझ्या डोळ्यात असंच पाणी येतं. येतोय, माझ्या लक्षात येत आहे. नाही, मी काय नाही केलं साहेब. मी काही नाही केलं ना? नाही, काही नाही. तोच प्रॉब्लेम आहे, हा? तोच प्रॉब्लेम आहे. चला चला. अहो पण मला चला. काय- हो जरा. चला. चला. चला चला. हे काय रिक्षामध्येच का थांबवलीस? माझ्याबरोबर चाळीला लाज वाटते हो तुला? लाज काय वाटायची घोड्या, ते पण तुझ्या बरोबर यायला. जी गोष्ट तुला चाळीत नाही सांगता यायची ती तुला सांगायची आहे, कळलं? चल बागेत. परत अटॅक आलेला दिसतोय. ये रे बाबा. बोला, काय बोलायचंय तुम्हाला? हे बघ चंदू, तुझा साहेब मोठा देव माणूस आहे. आई शपथ देव माणूस आहे, खरंच देव माणूस आहे. तुला असं नाही वाटत काय? की आपण त्यांना फसवतोय? कशाला वाटायला पाहिजे? आपण कुठे फसवतो त्याला? अगं त्याचीच तर अटाय नाही का? अरे पण आता पण काय? तुझ्या स्वार्थासाठी त्यांच्या भावनाशी असं खेळायचं, हे तुला जमत असेल चंदू, मला नाही जमणार. सुरुवातीला मला वाटलं नव्हतं मी आता अशी गुरुफटेन, पण आता हे नाटक आपण बंद करायला पाहिजे. हे बघ चंपा, अगं तुला माहितीच आहे माझं स्वप्न, मी आणि सुमा. पण मी तुझ्यासारखे स्वप्न बघून दिवस नाही घालवू शकत. अरे तुला काय माहित, हे नाटक करताना माझ्या मनाची कशी माती होते ती. काय गंमत आहे नाही, आपला काय बी संबंध नाही, तरी मी तुझी बायको, खोटी बायको. हे बघ चंपा, तू काय बोलतेस ते मला कळत नाही. माझ्या मेंदूचा पार फुगा झालाय. हे बघ, हे बघ, तुला मला साथ द्यायची नसेल तर नको देऊस. मग माझं काय पण होऊ दे. नाही चंदू, तसं नाही, गैरसमज करून घेऊ नकोस. हे बघ, तशी वेळ आलीच तर मी आहेच, पण तोपर्यंत तुझी प्रेमाची सर्कस तू एकट्यानं चालवायचीस. पुन्हा पुन्हा आणि पुन्हा एकदा विचारते मी तुला, सांग ना चंदू, काल रात्री तू तिच्या बरोबर कुठे होता? 11 वेळा तू मला हा प्रश्न विचारलास आणि 11 वेळा मी माझं डोकं फोडून घेतलं. कारण 11 वेळा तुम्हाला खोटं उत्तर दिलंयस. असू दे, तरी मी तुला पुन्हा एकदा विचारतेय, सांग ना, काल रात्री तू तिच्या बरोबर कुठे होतास? कशाला ती कॅसेट परत परत रिवाइंड करतेस? हे बघ, काल साहेबांची तब्येत बरी नव्हती म्हणून मी तिला घेऊन साहेबांच्या बंगल्यावर गेलो होतो. कोण लागतंय तुझ्या साहेबांची आणि तुझी? साहेबांची मानलेली मुलगी आहे ती आणि माझी मानलेली बायको आहे ती. बोल ना. आणि म्हणून तू तुझ्या मानलेल्या बायको बरोबर रात्रभर होतास. 12 वेळा झालं. हे बघ सुमा, हा प्रश्न विचारलास ना तर माझं डोकं तरी फुटेल, त्याचा हात तरी फाटेल ग. फाटू दे. हे बघ, मी तुझी शपथ घेऊन सांगतो. माझी नको. मग तुझ्या आईची, तिची तर अजिबात नको. मग तुझ्या वडिलांची. नाही, ते नाहीच आहेत ना. काय म्हणजे ते आहेत नाही, त्यांची शपथ घेऊन काय उपयोग? आता कोणाची शपथ घेऊ? काकांची, काकूंची घेऊ? चंदू, तू तुझ्या नोकरीची शपथ घेऊन सांग. मी माझ्या 3000 रुपयाच्या नोकरीची शपथ घेऊन सांगतो, मी काल साहेबांच्या बंगल्यावर उशी फाडण्यापलीकडे काहीही केलेलं नाही. चंदू, तुझ्या साहेबांनी तुला रात्रभर उशी फाडण्यासाठी बसवून घेतलं होतं. हो ग, वेडा विक्षिप्त माणूस आहे. कसे दिवस काढते त्याच्याबरोबर माझं मलाच माहिती. हॅलो सर, डावरे ऑनलाईन. हा, द्या द्या. हॅलो, डावरे बोलतोय. हा हॅलो, मी प्रताप पाटील. हा, काय रे, कसा आहेस? फर्स्ट क्लास. काम काय चाललंय? काही काम विशेष नाही आहे. हा, हे बघ, हा. तुझा तो सोनाकर आहे ना, सोनाकर, हो हो. तुझ्या ऑफिस मधला, हा हा. तो आज तुझ्या ऑफिस मध्ये उशिरा येणार आहे. हा. कारण तो माझ्या ऑफिस मध्ये आहे. अच्छा अच्छा.